प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणा सेवा पांडुरंगा उपवास पाळणे, राखीला दारवंता उपवास पाळणे, राखीला दारवंता उपवास पाळणे, राखीला दारवंता ज्यांनी आपल्या वाडवडिलांची परमार्थरूपी संपत्ती आणि आजपर्यंत टिकवून ठेवली महाराज। नाहीतर बरेच लोक असतात आयत्या पिठावर रेघा ओढणारे, जोपर्यंत आयत आहे तोपर्यंत करायचं, एकदा आयत संपलं की पुन्हा भिकाची झोळी हातात घ्यायची, एक नाही। पण जे वाडवडिलांची संपत्ती टिकवून ठेवतात, नवे नवे त्या संपत्तीमध्ये भर घालतात, एक नाही, त्यांनाच खरे सुपुत्र म्हणावेत। म्हणून आमचे अशोकजी महाराज यांनी आपल्या वडिलांची परंपरा टिकवून ठेवली। मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिरमध्ये बाबांची पुण्यतिथी सोहळा मला वाटतं 35-36 वर्ष त्या ठिकाणी झाले असतील आणि मला सेवा करूनच 15-16 वर्ष झाले असतील। 36वे वर्ष या मागच्या कोरोनामध्ये त्या ठिकाणी होऊन गेलं, यावर्षी 37वे वर्ष आहे। अशा प्रकारे या आनंदाच्या आणि उत्सवाच्या वातावरणामध्ये आज चतुर्थ दिवसाची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करण्याचं परम भाग्य हे मला प्राप्त झालं। कारण आज कार्तिकी एकादशी आहे, आज पांडुरंग परमात्म्याचा सण आहे महाराज। आपला सण झाला दिवाळी, आज माझ्या विठोबाची दिवाळी आहे, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। आज माझ्या पांडुरंग परमात्म्याची दिवाळी आहे, आज माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताची वाट पाहत असेल। कोण बरं भक्त मला भेटायला येतो? तुम्ही म्हणाल महाराज कोरोना आहे, वयाची अट आहे, मंदिरात जाऊ देत नाही, गाड्या व्यवस्थित सुरळीत चालू नाही। महाराज अरे या शरीराने मंदिरात जाण्यापेक्षा मनाने मंदिरात जा। पंढरपुरात गेला आणि कुलपाला झटके मारतो, काहीच अर्थ नाही। घरी राहा पण पांडुरंग परमात्म्याचं मनाने चिंतन करा, तीच तर खरी पंढरीची वारी घडेल। मन हा मोगरा अर्पणीश्वरा, मन हा मोगरा अर्पणीश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही, पुनरपि संसारा येणे नाही। अरे महाराज हा पण खूप मोठा संभ्रम आहे, वारी कशी करायची? बरेच लोक म्हणतात अशी वारी करायची, पण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत जे जे मिळेल ते गोळा करीत जायचं, है की नाही? येऊ द्या येऊ द्या येऊ द्या। महाराज म्हणतात वारी कशाला म्हणावी? वारीचं सरळ सोपं गणित आहे। वारी 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 जन्म मरणाते वारी, हरी पडिलो आता संकट निवारी। कोणतं संकट? तर महाराज म्हणतात सगळ्यात मोठं महाभयंकर संकट कोणतं असेल तर महाराज म्हणतात ते संकट आहे जन्म मरणाचं संकट। आणि हे पंढरीशा, हे पांडुरंग परमात्म्या, मी तुझ्या पंढरपूरला येतो, मी तुझी वारी करतो, पण तू माझी वारी चुकव। चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू, चला हो पंढरी जाऊ, जीवलगा पाहू, जीवा
चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला आपण पंढरीला जाऊ. आज जरी आपलं शरीर या मुकुंदवाडीमध्ये आहे, पण आपलं मन मात्र त्या पंढरीला नेऊन आपण पोच करू. याला मानस पूजा म्हणतात शास्त्रामध्ये. चला चंद्रभागेमध्ये आपलं वाहन त्या ठिकाणी उभं केलं, चंद्रभागेत गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं, लोहदंड तीर्थाचं दर्शन घेतलं. लोहदंड तीर्थ कित्येकांना माहीत आहे, तुरळक लोकांना माहीत असेल. लोहदंड तीर्थ किती वेळा गेले पंढरपूरला? पाहिलं का कधी लोहदंड तीर्थ? नाही पाहिलं. महाराज माहीतच नाही कुठे होते. ज्या लोहदंड तीर्थामध्ये माझ्या भक्त पुंडलीकरायानं माता पित्यांची सेवा केली आणि अखिल गोड ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याला येण्यासाठी भाग पाडलं, ते लोहदंड तीर्थ. चंद्रभागेचं स्नान झालं की पहिलं माता पित्यांच्या त्या लोहदंड तीर्थाचं दर्शन करावं, मग पुंडलीकरायाचं दर्शन करावं, मग चोखोबा महाराजांच्या, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन करावं, चोखोबांच्या समाधीचं दर्शन करावं. मग महाराज म्हणतात मध्ये आमची कान्होपात्रा भेटते, त्या कान्होपात्राला आलिंगन द्यावं आणि म्हणावं, हे कान्होपात्रे, तू जसं तुझं संपूर्ण जीवन सर्वस्वी त्या पंढरीच्याला अर्पण केलंय, सर्व भावे त्याला शरण गेले, त्याच पद्धतीनं आमच्या सुद्धा अहम ममतेच्या लवड सवडी या दूर जाऊ दे आणि एकदाच त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी मलाही तुझ्यासारखं एकरूप होऊ दे, हाच आशीर्वाद दे. चला पुढे. गरुड खांबाच्या जवळ गेल्यानंतर त्या गरुड खांबाला कडकडून मिठी मारावे आणि सांगावं, अहो गरुड महाराज, गरुडाचे पायी, 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 देवी वेळा वेळा लोई, देवी वेळा वेळा लोई, देवी वेळा वेळा लोई, देवी वेळा वेळा लोई, अनावातो हरी, 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 अनावातो हरी. आपल्या मनानं त्या गरुड खांबाला मिठी घालावे आणि त्या गरुड भगवंताला म्हणावं, हे गरुड राजा, बेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. आणि गरुड खांबापासून पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला ते दिसतं महाराज, रूपे सुंदरू सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदरू सावळा गे माये, सावळा गे माये. सुंदर असताना त्या सावळे परब्रह्म आवडया जीवा मने मन राणी वा घर केले. ते सावळे परब्रह्म सुंदर असणारी त्या पंढरीश परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर दिसते महाराज. आणि पाहिल्यानंतर असं वाटतं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशसी लोपलिये, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर असताना तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशसी कळा लोपलिये. ज्या भगवंताच्या रूपाला पाहिल्यानंतर चंद्र सूर्य, महाराज म्हणतात, तुझी निढळी कोटी चंद्र सूर्य प्रकाश, कमल नयन हसे कमलो हसे, असा भगवंत परमात्मा, ज्याचं सुंदर सुरेख मनमोहक रूप त्या ठिकाणी आणि पाहायचं आणि डोळ्यामधून आपल्या हृदयामध्ये साठवायचं, डोळ्याने पीत जायचं. तुम्हाला महाराज उलट सांगता, डोळे काय पिण्यासाठी आहे का? डोळे पाहण्यासाठी आहे. तोंड पिण्यासाठी आहे, डोळे पाहण्यासाठी आहे. पण आमचे साधू संत म्हणतात, डोळ्याने जे अमृत पिल्या जातं ना, ते तोंडाने पिल्या जात नाही. म्हणून आमचे साधू संत म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख,
रूपाचं रूप अमृत त्या ठिकाणी डोळ्याने पहा, त्याला प्राशन करा. दोरेची राकापे पडिला कांचनी, दोरेची राकापे पडिला कांचनी, दोरेची राकापे पडिला कांचनी, दोरेची राकापे पडिला भगवंताला आनंद शोधायची गरज नाही, तो आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, त्याला आनंद शोधण्याची गरज नाही, आपला आनंद शोधावा लागतो. आपण आनंद कोणता शोधतो तर आपण विषयानंद शोधतो. आपण परमानंद शोधत नाही. परमानंद शोधायला कुठे यावं लागतं तर महाराज म्हणतात या भागवत धर्माच्या ध्वजाखाली यावं लागतं. आदरणीय स्वामी महाराज श्रीमद भागवत त्या ठिकाणी आपल्याला अमृत श्रवण करतात. इथं खरा परमानंद आहे. पण आपण जीव हा विषयाने बरबटलेला जीव विषयानंद शोधतो. आणि विषयानंद हा कसा आहे महाराज, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. जसं आभाळाची सावली कधी निघून जाईल सांगता येत नाही, तसं महाराज म्हणतात बेगडाची बाहुली कधी तिचा कलर जाईल सांगता येत. म्हणजे आत्ताच काय म्हणतात त्याला, चायना मॉडेल. मला एसपीएस येत नाही पण कधी कधी पाठ करून ठेवते एखादा अर्धा शब्द, कारण असं म्हणतात लोक इंग्लिश बोलल्याशिवाय इम्प्रेशन पडत नाही. आता इम्प्रेशन कोणावर पाडायचं, माणसावर का देवावर? माणसाचं इम्प्रेशन देवावर पडलं पाहिजे. माणसावर इम्प्रेशन पाडून काय करता. आजचा महाराज बोलून गेला वा 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 महाराज काय भारी बोलले, उद्या अजून चांगला महाराज आला की कालचं कीर्तन मचाळ मचाळ लागलं. ही आपली जात. माणसाने विषयानंद शोधण्यापेक्षा परमानंद शोधला पाहिजे. पण जीव विषयानंद शोधतो आणि विषयानंद शोधल्यामुळे जीवाला अधोगती, ही त्याचं तिकीट बुक झालेलं समजा महाराज.
विषयानंद भोगत गेला की अधोगतीचं तिकीट तुमचं बुक झालेलं आहे समजा. अशा प्रकारे महाराज सांगतात मनुष्य देहामध्ये जीव जन्माला आला, पण जन्माला आल्यानंतर त्याने विषयासक्ती सोडली नाही, त्याने विरक्ती धरली नाही, त्याने भक्ती केली नाही आणि भक्ती करून त्याने मुक्ती जर मिळवली नाही तर मग महाराज म्हणतात तू नक्कीच अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. पण आता मात्र तुला जंक्शन स्टेशन सारखा प्लॅटफॉर्म म्हणजे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे. आता मात्र तू काय कर, अभंगाचं पहिलं चरण जन्म येऊन देख, जन्म येऊन देख, जन्म येऊन आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर